भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन त्याची वाट पाये त्याची वाट पाये रघुनंदन रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन महाराज, देव कोणाच्याही घरी येत नाही, देव कोणाच्याही दारात थांबत नाही. आज तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे का जणू आदमापूरचा बाळूमामा इथं आलाय, पंढरपूरचा पांडुरंग इथं आलाय, अयोध्याचा राम इथं आलाय आणि गोकुळीचा कृष्ण इथं आलाय. भाग्याचा उदय जय थोडी संत पाय जय थोडी संत पाय जय थोडी संत पाय भाग्याचा उदय झाला महाराज. जाऊ दे जाऊ दे, त्या बकरीला काहीच करू नका. सगळे इकडे येऊन बसले, मग आम्हाला वाटलं कोबर तिकडे थांबव. विठाला विठाला. हो, तुम्ही आजारी का काही लोक आजारी का काही? अरे मामाचा भंडारा कपाळाला लावल्यावर कर्माची रेज बदलती गड्या. मग तुम्ही असे टेन्शन मध्ये करून बसले गड्या. टेन्शन बेन्शन घ्यायचं मावशी नाही. आजारी का तुम्ही सगळे? मी सांगत असतो बाबा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय. का आला टेन्शन घ्यायचं आहे का नाही? सकाळची सावली दुपारी कोणाच्या अंगणात जाईल सांगता येत नाही. पटापटा बारकाईनं लक्ष द्या. नदी लई मोठी आहे, पण नदीत जर पाणी नसेल तर त्या नदीचा उपयोग बोला 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 पटकन अजिबात नाही. मला सांगा, मंदिर 15 कोटीचं आहे, पण मंदिरात जर देवाची मूर्ती नसेल तर त्या मंदिराचा उपयोग नाही. आता मला सांगा, एकानं लई मोठं हॉस्पिटल बांधलं, मोकार हॉस्पिटलला पैसे खर्च केले, लई पैसा वाचला महाराज, लई बिल्डिंगाच्या बिल्डिंगा चढवल्या, पण हॉस्पिटलमध्ये बसाय डॉक्टरच नाही. त्या बिल्डिंगचा उपयोग आहे का? बोला ना. अरे करोडो रुपयाचं शरीर आहे, पण भगवंताच्या दारात यायला जर कणत असन तर उपयोग आहे का? सांगा ना. आता पुढचं वाक्य ऐका, बारकाईनं ऐका महाराज. आपला एक एक शब्द हृदयात घेऊन जा, काळजी करू नका महाराज. अंतकरणापासून त्या ठिकाणी बोलतोय, पण एक एक शब्द घरी जाताना घरी घेऊन जा. जाताना घेऊन जा बाबा म्हणला, प्रसाद नाही बरं का, देवाचं चिंतन. विठाल विठाल. मला सांगा, लई मोठा हॉस्पिटल पण डॉक्टर नाही, त्याचा उपयोग नाही. करोडो रुपयाचं शरीर पण भगवंताचं नामस्मरण नसेल तर उपयोग नाही. 2 महिन्यापूर्वी एक जण दादा सकाळी उठला का दररोज गाडी पुसायचा. मी त्याला विचारलं, का रे दादा गाडी केवढ्याची? तो म्हणला 32 लाखाची. म्हणलं लई भारी गाडी आहे, लई छान गाडी आहे. तो म्हणला हा ना बाबा, कुठून आणली? म्हणे MP वरून, महाराष्ट्रात भेटली नाही. म्हणलो गाडी केवढ्याची? म्हणला 32 लाखाची. म्हणलो गाडी इथं शेडमध्ये लावतो आणि पुसून काढतो का? तो म्हणला गाडी 32 लाखाची महाराज, पण पंपावर डिझेल शिल्लक नाही. आलं का तुमच्या लक्षात? ए दादा नो, गाडी 32 लाखाची आहे, पण गाडीत टाकायचं डिझेल नसन तर त्या गाडीचा काही उपयोग? बोला ना. तुम्ही लई भारी दिसू राहिले, काही वाऱ्या करीत्या, भजन करीत्या, परमार्थही करीत्या, देणग्याही द्यात्या, वर्गाण्याही द्यात्या, पंक्ती घालीत्या, लोकाशी पोपटावानी बोलात्या, गुळाच्या भेलीसारखे पगळून जात्या, घरी जाऊन आई बापाला शा द्यात्या. काय उपयोग आहे? सांगा ना, मला सांगा ना, उपयोग आहे का? महाराज एक वाक्य तुम्हाला सांगू का, तुम्ही गावाला फसवाल, तुम्ही नातेवाईकाला फसवाल, स्वतःच्या जन्मदात्या मायबापाला फसवाल, पण माझ्या जगाच्या मालकाला तुम्ही कधीच फसू शकत नाही. विठाल विठाल. आता मला इथं बसलेले सगळे लोक सांगा, एका जणानं महाराज पाणी लय आलं म्हणून त्या ठिकाणी महाराज देव नदीचं येतं का आपल्या ग? नाही का? हा महाराज पाणी पण आहे आपल्याकडं, आहे की नाही? आता महाराज आहे पुढं त्या ठिकाणी महाराज पाणी. मला सांगा, एका शेतकऱ्यानं ऊस लावला. ऊस काय लावलं बाबा? ऊस लावला. ऊस 10 कांड्यावर गेला. नीट ऐका बरं का कीर्तन, 10 कांड्यावर गेला. पण त्या 10 कांड्यावर गेलेला ऊस दिसायला लई भारी आहे, पण त्या ऊसामध्ये गोडवाच नाही. त्या ऊसाचा उपयोग आहे का शिवनाथ महाराज? काय फुलाला शिवराली या रंगा, काय फुलाला शिवराली या रंगा, काय फुलला शिवरली या रंगा, काय फुलला शिवरली या रंगा. उसा डोका मरी रस डोगे डोका, उसा डोका मरी रस
मला मारा तर ऊसामध्ये दिसायलाही गोडवाय पण त्या साखरेने त्याचा उपयोग नाही. तसं संत दिसायलाही चांगले होते आणि अंतकरणही स्वच्छ होतं. विषय येतो त्यांचा आणि झाला नारायण विठाल विठाल. आता मला इथं बसलेले पटकन लोक सगळे पटापटा सांगा. एका शेतकऱ्याची एक विहीर आहे, एका शेतकऱ्याची एक विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी 3 एकराला गेलं. नीट ऐका बरं का, पटकन लक्ष द्या, मामाच्या चरित्रात यायचंय. एका शेतकऱ्याची विहीर आहे, 3 एकराला पाणी गेलं. एका एकरामध्ये कारलं लावलं. काय लावलं? बोला पटापटा. कारलं लावलं. कारलं त्या